पारमार्थिक सत्तेमध्ये असणाऱ्या चैतन्याचा या व्यावहारिक म्हणा प्रातिभासिक सत्तेतल्या याच्याशी संबंध आलाच कसा तरी येणारच नाही. सत्ता भेद आहे, भिन्न आहे, पण तरीसुद्धा अविवेकाने हा त्याला पर्याय भाग असा दिलेला आहे. म्हणजे याला संगती अशी की एक ब्रह्मच आहे. मग दुसरा जीव ज्या वेळेला अज्ञानग्रस्त म्हणून मान्यता पावतो त्यावेळेला त्याच्याकडून ज्या वेळेला तो पाहतो त्यावेळेला असं लक्षात येतं की तो व्यापक ब्रह्मचैतन्यात अज्ञानग्रस्त जीव राहतो. मग आता म्हटल्याप्रमाणे शरीरात नाही ब्रह्म राहत, ब्रह्मात हे राहतात. आणि मग त्याच्यात राहतं तर ब्रह्म नाही अशी एखादी जागाच नाही, म्हणून त्याच्या शरीरात ब्रह्म आपोआपच प्रकाशित झाला असं म्हणायचं, किंवा चिताचा आणि जाडाची गाठ पडली असं म्हणायचं. जे व्यापकात राहत. आता आकाशात हा ग्रंथ राहिला, बरोबर आहे, म्हणून आकाशाची आणि ग्रंथाची गाठ भेट झाली. हे ग्रंथाकडून पाहिल्यावर जमतं आहे, पण आकाशाकडून पाहिलं, त्या आकाशाला विचारलं की ग्रंथ तुमच्यामध्ये, तर ते म्हणतात आपल्याकडं ग्रंथाचा अत्यंत अभाव आहे, आपल्याकडे ग्रंथच नाही. कारण याच्या अणुरेणूच्या आत, या ग्रंथाच्या अणुरेणूच्या आत आकाशच आहे. तसं सर्वत्र एकच आत्मा आहे, आणि आत्म्यामध्ये बाकीचे पदार्थ, मग त्याला संगती काहीच करता येत नाही म्हणून कल्पित लावलेली शास्त्राने. म्हणून चिताचा आणि जडाची संगती, चित आणि जड एकत्र येतं हे बोलणंही संभवत नाही, पण अविवेकाने मात्र संभवतं. आणि ज्या वेळेला विवेक उत्पन्न झाला, विवेकाच्या दोन अवस्था आहेत, तुम्हाला पूर्वी सांगितल्या होत्या. एक सामान्य विवेक आहे आणि दुसरा असामान्य विशेष असा विवेक आहे, असामान्य विवेक आहे. मग तो सामान्य विवेक जो आहे तो हा पृथक्करणाला कारणीभूत आहे, आणि विशेष विवेकाने जीव मुक्त होतो. सामान्य विवेकाने नाही मुक्त होणार. सामान्य विवेकाने कळतं आणि विशेष विवेकाने मुक्त होतो. विशेष विवेक झाल्यावर स्थिती बांधली जाते, आणि सामान्य विवेकात स्थिती नाही बांधली जात, अध्ययन घडतं, कळतं. कळणं वेगळं आणि स्थिती बांधणं वेगळं. मग स्थिती बांधण्यासाठी विशेष विवेक उत्पन्न झाल्यावर त्याचा स्वीकार होतो, आणि स्वीकारलेलं हे मोक्ष देतं. ज्याचा अभ्यास केला, अध्ययन केला, त्याचा स्वीकार केला तर मोक्ष होतो, आणि स्वीकार नाही केला तर पुण्य होतं. म्हणजे पुण्य होऊन पुढच्या जन्मामध्ये जातो. तर तेव्हा अविवेकाने हा भाग वाचतो. चला, चिताचा आणि जडाची ग्रंथी, पण तीच काय होते, नष्ट होते. तर तिथं शास्त्रकृपा, सद्गुरुकृपा, भगवत कृपा, अंतःकरण कृपा या काम करत असतात. ह्या कृपामध्ये बी असं आहे, स्वीकार ज्या वेळेला स्वीकारले त्यावेळेला कृपा समजायची. देवाला स्वीकारलं तर तुमच्यावर देवाची कृपा झाली. मोक्षाला स्वीकारलं तर तुमचीच कृपा तुमच्यावर झाली, अंतःकरण कृपा झाली. मोक्षाला स्वीकारलं, परमार्थ स्वीकारला, हां, जड पदार्थामध्ये ब्रह्म आहे म्हणण्यापेक्षा ब्रह्मात जड पदार्थ आहे. ब्रह्मामध्ये जड पदार्थ, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जडाचं अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण सुद्धा जड आहे. बिलकुल. आणि अंतःकरण सुद्धा कुठं आहे, ब्रह्ममध्ये. बिलकुल. ब्रह्ममध्ये अंतःकरण कुठं आहे, ब्रह्ममध्ये आहे. मग अंतःकरणात जो प्रकाश पडतो, अंतःकरणात प्रकाश पडतो ह्याचा, कोणाचा, चेतनाचा. ओके, त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो किंवा चिदाभास म्हणतो, बरोबर. मग हा प्रतिबिंब कधी तयार होईल, ते त्याच्यापासून बाजूला असेल त्यावेळेस. बरोबर बरोबर बोला. या ठिकाणी आहे बिंब, आणि बाजूला जर हे असेल, आरसा असेल, तर त्याचं प्रतिबिंब पडेल, बरोबर. ओके. आता हा आर बिंब हे याच्यामध्येच आहे, अंतःकरणामध्ये आहे, ओके, किंवा अंतःकरण बिंबामध्ये आहे, ओके. तर त्याचं प्रतिबिंब कसं होईल,
तर प्रतिबिंब वास्तविक होतच नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि बिंबही होत नाही, तर हा विषय कळण्यासाठी दिलेला असतो. म्हणून ब्रह्माचं कधी प्रतिबिंब पडलं नाही, ब्रह्माचा कधी आभास झाला नाही. ब्रह्माचा आभास होतं, कारण दुसरी एक गोष्ट आहे ह्याची का होत नाही, तर याचं उत्तर असं आहे की हा ब्रह्म कोणत्या सत्तेतलं आहे? पारमार्थिक सत्तेतल्या या बिंबाला तुम्ही धरलं आणि प्रतिबिंब कोणत्या सत्तेत धरून राहिले? अंतःकरण. यांच्यात व्यवहारच होत नाही. हे समजण्यासाठी सांगितलं. समजलं. नंतर आपण काय म्हणतो की आपली वृत्ती ज्यावेळेस बाहेर जाते, त्या ग्रंथाकडे माझी वृत्ती गेली, ओके, त्यावेळेस काय होतं? चिदाभास तिथं जातो. असं म्हणतो ना आपण, चिदाभास. प्रत्यक्ष हे जात नाही. बरोबर बरोबर. ब्रह्म जात नाही तिथं, आत्मा जात नाहीये, तर काय जातो? त्याचा चिदाभास जातो. मग हे म्हणण्याचं काय? याला व्यवहार सिद्धी म्हणतात. व्यवहार सिद्धी म्हणजे ज्या ते म्हणले आम्हाला पाणी लागलं. ते म्हणजे कशाला? म्हणजे पाणी लागलं आम्हाला, आमच्या रानात पाणी लागलं. मग तुम्ही कल्पना केली की यांनी विहीर घेतलेली असली पाहिजे किंवा बोर घेतलेलं असलं पाहिजे. ही काय पाणी लागलं असं म्हटले ना, ज्ञान झालं. याचं ज्ञान झालं का नाही तुम्हाला? हा काय याचं काय झालं? ज्ञान झालं. मग ज्ञान झालं तर कोणाला झालं? वृत्तीला झालं ना, वृत्तीला झालं ना तिथं. म्हणजे त्या ज्ञान होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय अशी त्रिपुटी दिलेली. ज्ञान झालं. मग ज्ञान झालं असं म्हटले. अहो पण म्हटले ज्ञान होण्यासाठी व्यवहार घडावा लागेल, आणि व्यवहार घडायचा असेल तर कसा घडला? मग तिथून सुरुवात झाली का नाही? त्याची लगेच तपासणी सुरू केली. तर म्हटले ज्ञान कोणाला झालं? म्हटले प्रमात्याला झालं. कशाचं झालं? प्रमेयाचं झालं. कसं झालं? प्रमाणाने झालं. मग प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय यांची स्वरूपं काढा तर ती जड आहेत, आणि जडाला ज्ञान होतच नाही. आणि मग म्हटले मग असं करा, मग त्याला लगेच संगती बदलली. मग प्रमातृपहित चैतन्य, प्रमाता उपहित चैतन्य. ऐका ना, अजून पूर्ण उत्तर ऐका. नंतर प्रमाण उपहित, आणि मी तुमचंच उत्तर सांगतोय, बरोबर सांगतो, ऐका फक्त तुम्ही. प्रमाण उपहित चैतन्य आणि मग प्रमेय उपहित चैतन्य. तर ह्या चैतन्य किती झाले? 3 4 सांगितले, तुम्ही एकच म्हणता. तर उपहित 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 असं केलं का नाही त्या पदात आहे. मग त्याच्यात उपहित चैतन्य, तर एका चैतन्यापासून दुसऱ्या चैतन्याशी व्यवहार झाल्याचं दिसतं. म्हणून अंतःकरण वृत्तीत मध्ये आभास हा मानून हा या चैतन्यापर्यंत गेला असं दाखवायला पाहिजे ना तुम्हाला. म्हणून तो कल्पिलेला आहे. आभास वास्तव नाही. आभास वास्तव नाही, कारण चैतन्यात कधी उत्पत्ती नाश झालाच नाही. तर आभास वास्तव कसा होईल? तर विद्यारण्य स्वामींनी ही संगती दिलेली, आणि बिंब प्रतिबिंबवाद हा प्रकाशात मान्य केलेला आहे. अजून सर्वज्ञात्ममुनी तर हे जे मान्यता देतात. तर हे एखादा पदार्थ सिद्ध करण्यासाठी केलेली योजना आहे. बिंब प्रतिबिंबवादही योग्य नाही, आणि तुमचा आभासवादही आहे असं म्हणणं. खरा वाद हाच आहे, अजातवाद, की जगत झालं. आता काय बोलणं बोला, आहे का शंका? हां, नाही त्यांना काही शंका आहे का? का तू ज्या वेळेला नाहीच म्हटल्यावर शंका राहत नाही, हे बरोबरच आहे, आणि हेच त्याचं उत्तर आहे. पण मग आता ज्याच्यात संगती सांगायची असेल तर सांगितली जाते. तुम्हाला म्हटले बा नाही आम्ही काय आभास मांडणार नाही, कारण आमच्या बुद्धीला काय पटत नाही, नका म्हणू. त्याला तसं काय नाही 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 नाहीच आहेत. ते तुम्हाला संगती सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. वास्तवात हे नाही, कारण चैतन्याचं प्रतिबिंब पडत नाही. चैतन्य बिंबही नाही आणि प्रतिबिंबही नाही. त्या मानवी कल्पना आहे, आपण निर्माण केलेली, आमची कल्पना आहे. मग असा आता व्यवहार घडताना दिसतं म्हणून मानायचं. मला याचं ज्ञान झालं म्हणजे कसं काय झालं होतं मला? मग थांबा सांगतो मी तुम्हाला. मग असा
माझा प्रमातरूपहित चैतन्य प्रमाणोपहित चैतन्याच्या बरोबर गेलं. नंतर त्याच्यातून निघालेली चाक्षुषेंद्रियाची वृत्ती त्या प्रमेय वस्तूपर्यंत गेली. मग ती कशी काय जड वस्ती कशी काय जाईल हो, जड वृत्ती, आणि तुम्ही गेली म्हणता. मग ते प्राणाचं सहकार्य घेतलं, कारण त्यात क्रिया विशेषता आहे. पण तरी ज्ञान नाही ना होणार. मग आभासासहित वृत्ती गेली. हे कसं काय सांगितलं? आभासासहित वृत्ती गेली का म्हटलं? ज्ञान सांगायचं आहे. जड वृत्ती चालत नाही म्हणून प्राण सांगायचे. याला संगती असं म्हणतात. कारण प्राणाच्या ठिकाणी क्रिया आहे, आभासाच्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्ञानशक्ती आहे. आणि ज्ञानाचा व्यवहार घडलेला तुम्हाला लक्षात आलं ना, हा तुमचा अनुभव आहे. हा काय आहे? हे तुम्हाला काय झालं? ज्ञान झालं. म्हणजे ज्ञानाचा व्यवहार झाला. तिकडे ब्रह्म अव्यवहार्य आहे हे सोडून द्या, पण व्यवहार्य ब्रह्म सापडलं. इथं तर व्यवहार दिसतोय ना, हे व्यवहार्य ब्रह्म आहे आणि ते अव्यवहार्य ब्रह्म आहे. म्हणून त्याच्यामध्ये बी दोन प्रकार केलेले आहेत. आणि मग आता याला लागायचं म्हटलं की का मग हे व्यवहार्यता ब्रह्माच्या ठिकाणी आलीच कशी काय? जे अव्यवहार्य असताना व्यवहार कसा केला ज्ञानाचा? ते म्हटले मग वृत्तीमार्फत केला. वृत्ती जड आहे, तिथं तरी काय होईल? तर तिने अज्ञान नाश केलं. आणि मग व्यवहार कसा झाला? मग त्याला परत शास्त्राने संगती सांगितली की प्रमेय उपहित चैतन्य, प्रमाण उपहित चैतन्य आणि प्रमाता उपहित चैतन्य. प्रमाता उपहित चैतन्याचं प्रमेय उपहित चैतन्याचे एकदेशित्व झालं की त्या ठिकाणी ज्ञान झालं. हा म्हटले मग आत्ताशी आम्हाला कळालं. ठीक आहे, तरी हे अज्ञानातलंच कळालं आहे असं कळून माहीतच नाही जीवाला. कारण नुसत्या एवढ्या विचारसागरावर भागत नाही. त्याच्यावर नाही, मग त्याच्या पुढे जाऊन मग त्या, कारण तुमच्या जशा शंका वाढतील तशी उत्तर आहे. आणि पहिला भाग आहे, तुम्हाला ज्या वेळेला शंका येते की बा ह्याचं बिंब पडत नाही, प्रतिबिंब पडत नाही, तर ते म्हणले ही वास्तव शंका. कारण काय? नाहीच पडत ना. तुम्ही जर बिंब आणि प्रतिबिंब स्वीकारूनच बसले तर तुम्ही घोटाळ्यातच येणार. कारण वास्तव नसलेल्याचा तुम्ही स्वीकार केला. आणि नाहीतरी क्ष कुठपर्यंत मानायचा? गणित निघेसपर्यंत. तेवढाच त्याचा उपयोग आहे. क्षचा उपयोग दुसरा काही नाही. तशी माया असेल किंवा आभास असेल किंवा बिंब प्रतिबिंबवाद असेल, औच्छेदकवाद, कोणताच वाद सिद्ध होत नाही. चला, कारणावाचून कार्य कधी होत नाही म्हणून हां, ब्रह्मज्ञानी हा ब्रह्मरूपच होतो. आणि त्याच्यातून ते कारणावाचून कारणावाचून कार्य कधी होतच नाही म्हणून जो ब्रह्मज्ञानी तो ब्रह्मरूप होतो आणि पूर्वजन्म त्याला भेटत नाही. अच्छा, मागच्या याचा संबंध येतो. हां, तसा तस्मात ब्रह्मज्ञानी ब्रह्मरूप होतो. ब्रह्मैव भवती अशी वेदाची श्रुती आहे की ब्रह्म जाणणारा, वेद म्हणजे जाणणारा हा स्वतः ब्रह्मरूप होतो. आणि तसा होणारच नाही, कारण तोच ब्रह्म असतो. मारून मुटकून ब्रह्म केलं का हो त्याला? तो मूळचाच आहे. म्हणून म्हणतो एखादा नास्तिक व्यक्ती, देव न मानणारा व्यक्ती ब्रह्म नसतो का? नास्तिक आहे, तो काय ब्रह्म नाही का? तोही ब्रह्मच आहे. पण त्याच्या अज्ञानाने त्याला जाणलं नाही त्यांनी, ते मी ब्रह्म आहे असं जाणलं नाही. मग जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत जीवदशेमध्ये राहील. ज्या दिवशी जाणेल त्या दिवशी जीवदशा नाश पावेल आणि पुन्हा जन्माला येणार नाही. याला परमार्थ असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? पिकलिया सेंद पडू पण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबराय म्हणतात तसं. ज्याला त्यावेळेसच्या त्या स्थितीमध्ये जाऊन तो राहतो, मग प्रश्न नाही राहत. आणि जोपर्यंत शेंदाडं कच्ची राहतात तोपर्यंत ते हिरवीगार असतात, हिरवट असतात, आकृष्ट असतात प्रपंचावर, असे येतात. टणक असतात. शेंदाड माहिती का? गाडगेताई शेंदाड माहिती का? हां, खेड्यातल्या माणसांना माहिती, इथं शहरातल्या माणसांना नाही शेंदाड माहिती. शेन्या माहितीत का? शेन्या माहिती का? ज्या ज्वारीच्या ह्याच्यात बारीक बारीक राहतात, वेल राहतो, पिवळे चिटूक राहतात, असे छोटं राहतं पण असं गोड राहते ते.
आपल्याला लांबून वाटतं. हां जसं एकदम गोड राहत, कडू इंद्रावणीसारखा गोड राहतं ते. कडू इंद्रावणीसारखं गोड असतात. कडू इंद्रावण ते कडूच इंद्रावण राहतं माहिती ना. कडू इंद्रावण कुठे येतं आहे तिथं माळावर. हां तर दिसायला जरी तसे दिसले तरी तसे नसतात, हा फरक आहे त्याच्यात. ब्रह्मैव भवती. तर तेव्हा मुक्त जो आहे ते अज्ञान सगळ्या अंगाने जाणून त्याचा त्याग झालेला असतो. हा मुक्त पुरुषाचं हे लक्षण आहे. तर तो सगळ्या बाजूने जाणतो. केवळ एका बाजूने अभ्यास करून ब्रह्माला जाणलं जात नाही. सर्वांशाने जाणलं तरच त्याचं ज्ञान होईल. नाही तर काही अंशाचा अभ्यास केला तर त्याला अभ्यासक म्हणू आपण, पण तो मुक्त होत नाही, म्हणून तो बद्धच असतो. कोणतेच वाद हे ब्रह्माची सिद्धी करत नाहीत किंवा जगताची बी सिद्धी करत नाहीत, तर संगती सांगतात. काय सांगतात? संगती. आणि संगतीसाठी एखाद्याला नाही पटली तर नका पटा ना, तेवढ्यात मग दुसरी संगती नाही मला हे असं वाटतं, असं असेल तर काय अडचण नाही. कारण तोही तुमच्या बुद्धीप्रमाणे चाललेले असताल तुम्ही. त्याला वाईट थोडंच म्हणणार आहे आम्ही. आणि तुम्हाला ज्या योगे ब्रह्मबोध होईल ती कोणतीही संगती तुमची योग्य, तुम्हाला ज्या योगे पटेल, पण पटवून घ्या. म्हणजे असा म्हणजे तिरस्कार करू नका, ब्रह्माचा तिरस्कार करू नका. हा मायेचा करायला आम्हाला काही अडचण नाही. आणि पुढे जाऊन मायेचा बी नाही केला आमच्या साधू संतांनी. त्याचं कारण काय झालं माहिती का? ते म्हटले अहो जर नाही एकच तत्व असेल तर दिसणारं सुद्धा ब्रह्मच आहे. असं उच्चभूमी काय बरं का. परत तुम्ही वाद नाही आणायचे, कोणताच वाद नाही आणायचा. ते हे जे दिसतंय ना ते दृष्टीला हा परमात्माच आहे, तर त्याच्यामध्ये कुठलाच वाद बसत नाही. ती पुढची उत्कृष्ट अवस्था आहे. चला हां ते हरिरूप, तर हा परमात्माच आहे. तुम्हाला जो फडाफडा बोलतो तो परमात्माच आहे. तुमची जो स्तुती करतो तो परमात्माच आहे. तर त्या दिवशी ते दृष्टांतही दिला होता तुम्हाला. चला ब्रह्माच्या ठिकाणी पुनर्जन्मच नाही आहे. असा निर्गुणात्म्या ठिकाणी म्हणजे उत्पत्ती पालन करता आणि संवाद हे तरी कसं करायचं असं सांगितलेलं. आणि त्यासाठी कोणाच्या ठिकाणी उत्पत्ती म्हणजे निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी उत्पत्ती पण नाही आणि पालन आणि पोषण म्हणजे संवाद करण्याची. ते तर तुम्ही आम्हाला सारखं सांगता की हा पालन उत्पन्न करतो, पालन पोषण करतो, संहार करतो. ब्रह्मा विष्णू महेश यांची वर्णनं करून सांगता. तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी यांचाही अत्यंत अभाव आहे. हे सुद्धा अस्तित्वात नाही. जीव आहे ना मग देव आहे, जीव आहे ना मग जगत आहे, जगत आहे ना मग ईश्वर आहे. असे सांगत एकमेकाला एक लावून देत. अहो म्हटले जीवच ब्रह्मरूप झाला, आता सांगा काय राहिलं. मग म्हटलं आम्ही म्हणतो ना काहीच नाही म्हणून. कारण न झाला प्रपंच आहे परब्रह्म. एक प्रपंच झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. तर तेव्हा अशा पद्धतीने आहे. मग आता अज्ञान आहे ना तोपर्यंत तो शरीराचा ताबा घेऊन राहील. जीव शरीरात राहील, शरीराचा म्हणेल, शरीराचा म्हणून मरेल आणि पुढच्या वेळेला परत शरीर घेऊन येईल, पण मुक्त होणार नाही. कारण त्याने याचा ज्ञानच प्रगट करून नाही घेतलं स्वतःकडे. म्हणून जोपर्यंत करून नाही घेणार तोपर्यंत प्रवास असाच चालू आहे. कोणाला घाबरायची कारण नाही. पुढच्या वेळेला परत जन्म घेताल तुम्ही, है ना. जन्माला येणं चांगलं आहे का नाही? जन्माला येणं चांगलं आहे का नाही? ज्याला दुःख भोगण्याची इच्छा असेल त्याने घ्यावेत, काय अडचण. वास्तविक तुम्हाला जन्म नाही, मग तुम्ही का जन्म घेता? तर तुम्हाला हे न कळाल्यामुळे, स्वरूप न कळाल्यामुळे जन्म घेता. म्हणून कळालं निघून गेला, परत नाही घेतला. तुम्हाला स्त्री व्हायचं आहे का पुरुष व्हायचं आहे पुढच्या जन्मात? ब्राह्मण व्हायचं आहे का शूद्र व्हायचं आहे?
काय व्हायचं? हां, नमाज नको, अशीच भाषा आली पाहिजे. जन्मच नको का काय थोडी येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणी माझलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. तुकोबरा आपण नाटाच्या अभंगात नाही म्हणत का दर येणे मज भोगविल्या ह्याच अज्ञानाने खाणी भोगविल्या. नुसती एक जन्म नाही झाला, जारस स्वेदच अंडच उद्भिद सगळ्यामधून किती बी जन्मगेळा घेतले. कोण आहे तुमचं? कोणीच नाही आहे. प्रत्येक जन्मात गेल्यावर आपल्याला भ्रमाने असं वाटतं माझा पती आहे, माझे पोरं आहेत, माझे नातवंड आहेत. तुमचं कोणच नाही ना. भ्रमाने तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून बसलेले. काय तुमचा काय संबंध आहे त्याचा? मागच्या जन्मात हेच होते का सगळे आपल्या घरात? कोणीच नव्हतं यातलं. आत्ता कसे आले? तू आपल्या कर्मवशात आले, म्हणजे आपलं आणि त्यांचं कर्म सन्मुखा झालेलं असतं असं. म्हणून ते त्या घरात जन्म घ्या. काय काडीचा संबंध नाही, काडीचा संबंध नाही. कोणाशी? वैष्णव काका कोणाशी? हां, कोणाशी संबंध? काही संबंध नाही असं खरं म्हणा. त्यांच्याशिवाय तर जमाना. त्याच्या नाही, माझं म्हणणं असं आहे, तुम्ही तोडू नका लोकांना, पण त्याचं नाटक करा. मी नेहमी शब्द काय वापरत असतो? नाटक करा. नाटक म्हणजे काय? ठीक आहे, आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे असं वास्तवात जर ठेवलं तर रडताल. जर वास्तवात जर ठेवलं ना, आता काय तर तो रडायला लागला, समजून घ्यायचं ह्याने काय केलेलं आहे कुठाना. आणि तेच जर नाटकी स्वरूपामध्ये असेल, हे नाटकच आहे ना. हे त्यांनीच तोच नाटक करतो, तुम्हाला नाटक करायला काय अडचण? त्याने नाटकच केलं आहे का नाही? म्हणजे आमचं वास्तव, तुम्ही वास्तव तर मग तुम्ही रडता. हा, नाटक केलं तर ते अधिक शोभिवंत असतं, पण त्याला पात्र बी तसं वाटवावं लागतं. खरं करायचं म्हणजे खरं प्रेम करायचं म्हटलं तर तुमची बुद्धीचा विस्तार करावा लागेल. ते सुद्धा ब्रह्मच आहे. हां, असं बरोबर, करेक्ट. हां, मग तुम्हाला रडणं नाही येणार. कारण असं आहे, व्यापकत्वात गेला ना, आता तो नाही का दररोज किती जन्माला घालतो, तो कुठे हॅपी बर्थडे म्हणतो? तो एवढे सगळ्यांचे हॅपी बर्थडे झाले, दररोजचे कितीतरी आणि दररोज कितीतरी जाळतो. हां हां, तो बी म्हणतो ना. तर याच्यामध्ये मग आपापच, कारण मेले तरी सुखदुःख नाही आणि जन्माला आले तरी सुखदुःख नाही, अशी व्यापक बुद्धीमध्ये आपापच भाव तयार होईल. आणि तिसरी गोष्ट, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काही उत्पन्नच होत नाही आणि काही नाशही पावत नाही. त्याच्यामुळे हे जे दिसतंय हे सारं भ्रमेणाहम भ्रमेणातोम भ्रमेण उपासको जनाः भ्रमेण जीवेश्वर भावच्च भ्रममूलम इदम जगत, असं म्हणलं. संपूर्ण भ्रमाने भ्रमाचा पसारा वाढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा सारा प्रकार दिसतो. तर तेव्हा काय अडचण नाही, दिसला तरी ठीक आहे. पण आपली बुद्धी आपण बनवली की आपण मुक्त झालो, आणि जर नाही बनवली तर तो पुढच्या परंपरेत गेला, जीवदशेच्या. म्हणून आणि बरं, सुटण्यासाठी एवढाच उपाय, दुसरा काय उपाय नाही. आता जर पुढच्या योनी लागल्या तर आम्हाला माहीत नाही की काय शरीर आहे, तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही. मी जर नाही मुक्त झालो तर मला बी शरीर आहे ना दुसरं. ते म्हणले आमचे गुरुजी कुठं गेले? म्हणले कुत्र्याच्या जन्माला. गुरुजी कुठं गेले ना ज्याला. कारण जर नाही ना बोध झाला, त्याच्या काय गुरुजीला करता? त्या गुरुजीपणाला मातीत घालता. त्याचा जर जन्ममरण नाही गेलं तर नुसता गुरु कोणाचा? म्हणून त्याला काय करायचं? तेव्हा लोक लय मानतात, लोक मानतात तर खड्ड्यात नेतील. लोकांचं काय करायचं? आपल्याला आपलं पाहायचं आपण. आणि आपलं काय पाहायचं? ब्राह्मी स्थितीचा अनुभव जर न घेता मेला तर तो गुरुसुद्धा जन्माला गेल्याशिवाय राहणार नाही, आणि कशाच्या जन्माला जाईल हे सांगता येणार नाही. तर तेव्हा म्हणूनच तिथं लक्षण करतानाच ब्रह्मनिष्ठा असं केलेलं आहे. ब्रह्मनिष्ठ येईल. आता तिसरा तरंग चालू होईल. चला पुढे. ईश्वर विषयक शंकेचं समाधान सांगताना ते सांगतात की या प्रकारचा प्रतिपाद्य विषय ब्रह्मच आहे, आणि ते ब्रह्मसुद्धा
मायाटके विलक्षण शक्ती तुमच्या घड्याळात 3:30 तासच वाजलेले दिसतात काय? दुसरे आहे ना समोर. हां इकडं आहे ना का इकडं बा लक्ष विषय मी पण बस पहिली सवय इकडं पाहिजे. चला हां निर्गुण ब्रह्म सुद्धा मायाटके विलक्षण असं शक्तीच्या द्वारा जगाताला जगताचं उपादान कारण प्रकृती सांगितलेलं आहे. बरोबर. आणि जगताचं उपादान कारण प्रकृती. माया प्रकृती एक अर्थवाचित धरायची. हां मायेलाच प्रकृती म्हटलं. कारण करता सांगितलेलं आहे. म्हणजे असं ते षडलिंग आहे आणि ते हे केलं म्हणजे उपक्रम संहार अभ्यास. चला आतापर्यंत आपला जो विषय झाला त्याच्यात 6 लिंगाचं तात्पर्य सांगितलेलं होतं. आलेलं आहे की गुहाहितम ब्रह्म हा उपक्रम स एव ब्रह्म वैदेश हा उपसंहार बिंबभूत य आनंद हा यस्मिन् यस्मिन् नास्ति बोधो इत्यादी अभ्यास यद इदृक् तादृक् च इत्यादी अपूर्वता पुनरेश न जायते फल गुहा सेयम परंपरा हार्थवाद माधुर्यादी स्वभावान व पितामहश्चैव इत्यादी उपपत्ती या अखंड मागे जाऊन पाहून घ्या. तर असा विषय हा संपलेला आहे. तर यावरून अखंड ब्रह्माचाच निश्चय होत असून ते ब्रह्म मायेमुळे ईश्वर जीव आणि जगत कसे होते हे सुचवलेलं आहे. तर हा विषय मला वाटतं चांगल्यापैकी कळाला असेल तुम्हाला. सद्गुरूंच्या कृपेने तिसऱ्यापर्यंत आपण पूर्ण झालो. आता 4थ्या तरंगात सांगितलं आहे, वाचा. द्वैत विवेक. पहिल्या प्रकरणात सामान्यपणे तत्वाचा विचार केला. नंतर शुद्ध व एक अशा ब्रह्मापासून केवळ भ्रमाने उत्पन्न झालेल्या सूक्ष्म व स्थूल भूतांविषयी विवेचन केले. आणि आता ह्या व्यक्त रूपाने भासणाऱ्या द्वैताचा विवेक करण्याचे मनात आणून श्री विद्यारण्य ईश्वराचे स्मरण करीतात. बरोबर आहे. ईश्वराचं स्मरण कारण ज्या वेळेला नवीन उपक्रम हाती घेतलेला असतो त्या वेळेला काय करावं? ईश्वरा. आता ते म्हणले ईश्वर हा मिथ्या आहे, कशाला स्मरण करायचं? व ईश्वर कसा आहे? मिथ्या. मग स्मरण कशाला करायचं? याचं काय उत्तर आहे सांगा? जोपर्यंत व्यवहार दशा आहे तोपर्यंत करायला काय? कारण व्यावहारिक आहेतच ना. तुम्ही त्याच्याच जगात राहता ना. पाहुण्याच्या घरीच गेले आणि पाहुण्यालाच नाव ठेवायला लागले. तुम्हाला राहायचंय का नाही राहायचंय? तर पाहुण्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला आपलं काम तात्पुरतंच धरा. काय पाहुणे आपल्याला काय नाही कायमचा करून नाही ठेवायचा. जोपर्यंत अज्ञान तोपर्यंत उपासनेमध्ये जीवाला ईश्वराची उपासना सांगितलेली. कारण ब्रह्माची सांगिततो आम्ही. त्याच्यातही कारण ब्रह्माची सांगतो, कार्य ब्रह्माची नाही. कार्य ब्रह्म कशाला म्हणतात? ठीक आहे. अजून कार्य ब्रह्माच्या देवी आणि देवता अनेक आहेत. मग त्या कार्यब्रह्मातले देव आणि कारण ब्रह्म ईश्वर. कार्यब्रह्म पांडुरंग. पांडुरंगाला काय म्हणतात? कार्यब्रह्म. देवीला काय म्हणतात? गणपतीला. आला ना गणपती बाप्पा आता. नंतर सूर्य. नंतर मसोबा वेताळ. मग नाही कस काय आहे ना. खाली 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 गेल्या. मसोबा. ते म्हणले मसोबाला आता आम्ही जत्रा करायची आम्हाला. चला म्हटले मसोबाला. चालले मसोबाला. मसोबा देव आहे का? मसोबा देव आहे का? नाही आहे. आणि मसोबा काय काय कामं करतो? तर यालाच कार्यब्रह्म त्याच्या दिलेला आहे. तो दृष्टांत आला आहे. विचारसागरात जाऊन पाहून घ्या. एखाद्याच्या बिंदल्या चोरीला गेल्या. त्या बिंदल्या चोरीला गेल्यावरती त्यांनी मसोबाला शेण थापलं म्हणतात. त्याच्यात ते कलेवरम यम वापी स्मरण भाव. तर मग आता तो तेवढ्याच कारण ते म्हणतं आपलं कामच एवढं आहे, आपल्या ह्याच्यापेक्षा दुसरं काय कळतच नाही, तर मग काय करणार आहे. तर हे कार्यब्रह्म म्हणून कार्य वारकऱ्यांनी कारण ब्रह्मस्वरूप पांडुरंग जाणून घ्यावा. आणि पांडुरंगच घेतला, मसोबा का नाही घेतला? अहो हा कृपाळू आहे. हा कृपाळू तर आहे पण देवादी देव आहे आणि स्वतः ईश्वर स्वरूप आहे. म्हणून आमचा देव पांडुरंग ठेवला आम्ही पूजेसाठी. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही तोपर्यंत पूजनेसाठी असतो. आणि तुमचा ब्रह्मावबोध नक्की झाला तर त्याच्यानंतर देवाची उपासना नाहीशी होत नाही.
तर तो त्याची सहज अवस्थेमध्ये ती उपासना होत असते, त्याला विशेषत्वाने काही करायचं राहत नाही. जेवलेला मनुष्य जसा ताटाकडे पाहत नाही, जो पूर्ण तृप्ती झाला, जेवणी झाला, तर तो पुन्हा आणखीन तो असं पाहतो का परत ताटाकडे, नाही, तर त्याला तो तृप्त झालेला आहे. तसा उपासनादी सगळ्या ज्या आहेत त्या आपोआप त्याच्याकडून आपोआप करत नाही असं नाही म्हणायचं, म्हणजे आपोआप त्याच्यापासून तो दूर गेलेला असतो, म्हणून आपोआप सहस्थितीमध्ये जातो तो. चला, तर तेव्हा ईश्वराचं स्मरण करतायत आणि योग्य आहे, कारण आपल्याला चौथ्या ज्या प्रकरण आहे द्वैत विवेक त्याचं चिंतन करायचं, तर प्रत्येक कार्य हे स्मरण करून भगवंताचं स्मरण करून करावं, असा लौकिक व्यवहार होतोच. ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. विवेके सति जीवेन हेयो बन्धस्फुटी भवेत्. विवेके सति जीवेन हेयो बन्धस्फुटी भवेत्. हरि ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. विवेके सति जीवेन हेयो बन्धस्फुटी भवेत्. ईश्वरेण अपि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. विवेके सति जीवेन हेयः बन्धः स्फुटी भवेत्. काही विशेष पदच्छेद नाही. ईश्वरेण अपि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. विवेके सति जीवेन हेयः बन्धः स्फुटी भवेत्. सांग. ईश्वरेण अपि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. पहिल्या पदामध्ये तेवढा अपि निघाला. ईश्वरेना तर ईश्वरेन अपि एवढाच पदच्छेद झाला. पुढं विवेके सति जीवेन हेयः एहो बन्धः स्फुटी भवेत्. काय झालं? हेय हेयः बन्धः स्फुटी भवेत्. तेव्हा हेयः एवढा पदच्छेद आहे. वर एक आणि खाली एक झाले. ऐका, अन्वयार्थ म्हणतायत की ईश्वरेनापि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. ईश्वरेन म्हणजे ईश्वराने, आपि म्हणजे त्याचप्रमाणे किंवा व, जीवेन म्हणजे जीवाने, सृष्टं द्वैतं विविच्यते. सृष्टं म्हणजे सृष्ट केलेलं आहे, म्हणजे उत्पन्न केलेलं. जे द्वैत ते ईश्वरकृत आणि जीवाने आणि ईश्वराने निर्माण केलेलं जे द्वैत आहे त्या द्वैताचं विविच्यते म्हणजे विश्लेषण आम्ही काय करणार आहे, विवेचन या ठिकाणी केलं जाणार आहे. आता आपल्याला सुरुवात करायची ना, मग प्रतिज्ञा करावी लागेल ना. आम्ही काय करणार आहे आता, द्वैताचं विश्लेषण करणार. मग हे द्वैत कोणी निर्माण केलं? ईश्वरेनं आणि जीवे.
जे ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत आणि जीवाने निर्माण केलेलं द्वैत हा विचारसागरामध्ये विषय आलेला आहे तुम्हाला. जीवकृत सृष्टी आणि ईश्वरकृत सृष्टी. आणि या तर ईश्वराने निर्माण केलेली एक सृष्टी आहे आणि जीवाने निर्माण केलेली सृष्टी. म्हणजे दोन झाल्या का हो? हा दोन झाल्या. म्हणजे जीवाने निर्माण केलेली सृष्टी आणि ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी. जीवाने त्याची स्वतंत्र सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ईश्वराने एक सृष्टी केलेली. शंका अशी आहे की किती सृष्ट्या निर्माण झाल्या? बोला, किती सृष्ट्या? वास्तवात सृष्ट्या झाल्या नाही, पण जीव ज्या वेळेला पाहतो ती जी सृष्टी आहे ती तो स्वतः निर्माण करत असतो. आणि ईश्वराने निर्माण केलेली एक सृष्टी आहे. म्हणजे पारमार्थिक सत्तेत सृष्टी झालीच नाही. व्यावहारिक सत्तेतली सृष्टी ईश्वराने निर्माण केली आणि मनोमय ही प्रातिभासिक सत्तेतली सृष्टी जीवाने निर्माण केली. म्हणून प्रातिभासिक सृष्ट्या या अनेक आहेत आणि व्यावहारिक सृष्टी ही एक आहे. व्यावहारिक सृष्टीत अनंत भेद आहेत आणि अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभाव आहे. हे त्याचं अशा प्रकारचं विश्लेषण आहे. आता तुम्हाला द्वैत कुठून सुरू झालं? मूळ काय? ईश्वरेनं. हे काय? त्याचं स्वरूप. म्हणून मग प्रत्येक ईश्वराने सृष्टी निर्माण केली, स्त्री केला आणि पुरुष केला. आणि हा पुरुष स्वप्न पाहायला लागला, माझी 5 एकर जमीन आहे. त्यांनी तेवढीच सगळ्या सृष्टीतली जमीन किती तोडून काढली त्यांनी? 5 एकरच काढली त्याच्या. ही कोणाची जमीन आहे त्याची? ती त्या जीवकृत सृष्टीत 5च एकर राहिली, बाकीची वजा झाली. माझी पत्नी आहे, बाकी सगळे वजा झाल्या. त्याची काय झाली? एक पत्नी आहे. माझी मुलं आहेत. जगात मुलं किती आहेत? पुष्कळ मुलं आहेत. यांनी एवढीच ठेवलेली आहेत. याला जीवकृत सृष्टी. माझी काकू आहे, माझा काका आहे, माझा पुतण्या आहे, माझा भाऊ आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. तो विचार करताना हा असा इकडं तिकडं पाहत असला तरी त्याला एवढंच आठवतं, जेवढं त्याच्या स्मरणात चालू आहे, चक्र फिरत आहे, एवढीच जीवाची काय संकोचित सृष्टी आहे. त्याच्यात तो मनोमय सृष्टीची आणखी नंतर एक वासनामय सृष्टीची उत्पत्ती करत असतो. जशी वासना असेल तसा तो असं म्हणतो, आता दुपारच्याला काय खावा बरं, असं म्हणतो, काय खावा बरं, काय खायला. म्हणजे आता आता गुलाबजामुनच खायची अशी इच्छा आहे. ती त्याच्या सृष्टीमध्ये तो गुलाबजामुनही तयार करतो. तर अशा प्रत्येक जीवाची ही एक स्वतंत्र सृष्टी आहे. ज्या वेळेला तो मरतो त्यावेळेला त्याच्या सृष्टीचा नाश केला त्याने, बरोबर आहे, ईश्वरमय सृष्टी. आणि पुढच्या वेळेला पुन्हा त्याच ईश्वर सृष्टीत स्वतःची जीवसृष्टी करून राहत. हे आता आपल्याला आपलं एवढंच पाहता ना. तुम्ही विचार कशाचा करताय आत्ता? तुमच्या कुटुंबाचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या गाडीचा, माझ्या शेतीवाडीचा, माझ्या उद्योगधंद्याचा, माझ्या परिवाराचा, एवढाच विचार आहे ना. दिवसभरात काय काय विचार आहे आपल्याला? एवढा संकोचित विचार. म्हणजे सृष्टी तेवढी आहे, त्याची सृष्टी. बरं, आता मी जसा विचार करतो तसं हे नाही ना करत, कारण ह्यांची सृष्टी वेगळी. याच ईश्वर सृष्टीमध्ये अनंत सृष्ट्या बनल्या. म्हणून एकच सृष्टी का अनेक सृष्ट्या आहेत? तर मूळ ईश्वराची. मग आता तुम्हाला ज्या वेळेला नाही म्हटल्यावर अज्ञानी जीवाला कसं पटेल? तो आय महाराज हे दिसतंय हे, मग ठीक आहे, ही ईश्वर सृष्टी आहे आणि त्याच्यामध्ये हा मनोमय स्वतःची जीवसृष्टी तयार करून राहतो. म्हणजे जीवसृष्टीने निर्माण केलेलं द्वैत आणि ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत याच्यामध्ये भेद तयार झाला. ईश्वराने स्त्री आणि पुरुष निर्माण केला का पती आणि पत्नी निर्माण केले? काकू आणि आत्या केली का? नाही, त्याने नाही केलेले. तर हे जीवकृत सृष्टीमध्ये तयार झाले आणि त्याच्या मानवांसाठी मानवानेच सगळ्या सृष्टीचा ताबा घेऊन त्याचा सगळा वापर चालू करून दिलेला आहे. तर तो मानवाने या सृष्टीमध्ये प्रचंड द्वैत निर्माण केलेलं आहे. चला पुढे जाऊन म्हणतात, अस्य विवेके सती जीवेन हेयः, हे म्हणजे त्याज्य, बंधः स्फुटी भवेत. म्हणजे द्वैताचा अस्य विवेक
झाला की विवेके सती अस्य विवेके सती झाला की जीवेन हेयः जीवाला त्याज्य असलेला बंध स्फुटी भवेत, बंध स्पष्ट होईल. बंध स्पष्ट होईल केव्हा होईल? जर विवेक झाला तर बंध स्पष्ट होईल. जर विवेक झाला नाही तर अज्ञानाने तो त्याच्यातच राहतो. मग विवेकाचा काय विषय आहे तेव्हा? विवेकाने दोघांचं पृथक्करण होतं. द्वैत आणि अद्वैत याचं पृथक्करण करायचं असेल तर तुम्हाला काय लागेल? विवेक लागेल. आणि हा विवेक जर झाला तर तुम्हाला आपोआप बंध म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय हे कळेल. वाचा. ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते विवेके सति जीवेन हेयो बन्धः स्फुटी भवेत्. ईश्वरेण अपि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते. ईश्वराने व जीवानेही उत्पन्न केलेल्या द्वैताचे विवेचन केले जाते. बरोबर. म्हणजे ईश्वराने आणि जीवाने या दोघांनी निर्माण केलेले आहेत. अस्य विवेके सती जीवेन. पण सामान्य गोष्ट आहे. आणखी बरेच लोक जे देव मानत नाही त्याला देव या पदाचा अर्थ ईश्वर असा आहे. ते म्हणले आम्ही काही देव मानत नाही, आम्ही काही देव मानत नाही. त्याला सरळ सरळ विचारलं, बाबा तू नका का देव मानाना, मी सुद्धा काही देव मानत नाही. माझं तर का मी तरी कशाला मानू? तू नाही मानत तर मी माझं मानत नाही. पण मला एक उत्तर दे बाबा. काय? तर म्हटले ही जी सृष्टी दिसते ना, ही दिसणारी सारी, हे गवतांना जन्म कोण देतं? गवत कसे जन्माला आले? माणसं कशी शरीर जन्माला आली? हे झाडं झुडपं दिसणारं सृष्ट, हे दगड कसा जन्माला आला? कारण यालाही जन्मवान सांगावं लागेल ना. नाही तर तुला म्हणता येणार नाही की याचाही उत्पत्ती मांडावी लागेल. तर ह्या दगडाची, पाण्याची, वायूची, हवेची, आकाशाची याची उत्पत्ती करणाऱ्याला काय तू मानशील का नाही? त्याला म्हणजे जर कारण ते तुला तर मानावंच लागेल का नाही उत्पत्ती. मग त्याला नाईलाजाने त्याला हे उत्पत्ती मी ही उत्पत्ती मानणाऱ्याला मी मानतो पण मी देव नाही मानणार. मग तरी चालेल, काय अडचण नाही. तो हा उत्पन्न करणारा आहे ना, आम्ही त्यालाच देव असं म्हणतो ज्याने हे उत्पन्न केलं ते. आणि मग नंतर त्याच्याकडे पुढे जाऊन ऑपरेशन करू आपण उत्पन्न करणाराचं बी. सध्या तरी पहिल्या सुरुवातीला नास्तिकाला कुठं वळवलं आणि त्याला वळावंच लागेल. आणि तुझ्या शरीराची उत्पत्ती करणारे तुझे आईवडील असतील तर तुझ्या आईवडिलांना तुझ्या शरीरातलं सगळं कळालं पाहिजे. काय काय कसं हाडं बसवलेली, रक्त कसं आणलं, कसं बसवलं, मांस कसं बसवलं. नाही बापाला कळत तर आईला तरी विचारून घे की तिने कसं बसवलेलं आहे. ते म्हणले काहीच नाही, तिला बी काही कळत नाही. म्हणजे तिला काही कळत नाही. तुझा जन्म झाला, तुला पिंड तयार केला, तो कोणी केला? ज्याला कळत नाही तिनेच केला का? तिच्या शरीराचा पिंड कोणी बनवला? तर त्याला 100% काय करावं लागेल? मानावंच लागेल. पण म्हणून देव न मानणारे जगात कमी आहेत तसे. फक्त ते कोणत्या भागात कसे मानतात असा एक भाग आहे. काही थोडे आडमुठे आहेतच. आम्ही निसर्ग मानतो, आम्ही देव घेऊ म्हणत नाही. आणि हे कसं होतं? निसर्गता होतं. तुझ्या काकाने केलं का? निसर्ग ऑटोमॅटिक कसं काय होईल? ते जगात काहीच ऑटोमॅटिक होत नाही. सगळ्या त्याला करता करता हा टाकावाच लागतो. आपाप काय होईल तेव्हा? आपण खाल्लेले शेंगाचे फालकाटंसुद्धा घरातून बाहेर जात नाही. आपाप जातात का? उकिरड्यावर उकिरड्या नाही राहिले, बास्केटमध्ये जात. ते म्हणजे ते भरा आणि मग टाका. म्हणजे करता हा असावा लागतोय. अगदी त्याच प्रकाराने पहा, म्हणून या जगाची उत्पत्ती करणारा करता मानावा लागतो. आणि मग त्याने निर्माण केलेली सृष्टी आणि मग त्या सृष्टीत व्यवहार करणारा जो व्यवहार्य जीव आहे त्याने निर्माण केलेली सृष्टी, याच्यात भेद निर्माण केला. कसं काय झाला? तुम्हाला मागच म्हटलं किंवा आत्ता विचारसागरातही विषय गेला. मानवाच्या हातात कर्म देऊन टाकले. तू करायचं आणि तूच भोगायचं, तुझं काय असेल ते. म्हणून तुला कर्माचा अधिकार आहे. तेव्हा देव काय करतो तेव्हा? म्हणून माणसाला अहंकार तयार होतं बरं का. मी करतो आणि मी करतो हे काही अंशात सिद्ध होतं ना. कारण त्याला काय आहे? कर्माचा अधिकार आहे ना त्याला. मी करतो, बरोबर आहे, तू करतो. आणि मग कुठं देव आला तेव्हा? मग नाही, आणि देव नंतर पाहू आपण.
तू करतो हेच बरोबर आहे, कारण तुला काय आहे कर्माचा अधिक. आता पुढची फलं भोगायला मला सांग, तू करतोस का तो करतो? तर ना ते तरी मीच केलं आहे ना, आम्ही तूच केलेलं आहे, पण कर्माचे फलं कोणी दिली? कारण कर्म जड आहे, त्याचं फल कसं मिळेल? म्हणजे त्याला तिथे जशी जशी बुद्धी त्याची खर्ची होईल तसं त्याला देव कळत जाईल, आणि हळूहळू त्याला इथपर्यंत नेऊन ठेवला की म्हणून जगत निर्माण करणारा हा परमात्माच आहे आणि जीवरूपी सृष्टी निर्माण करणारा जीवच आहे. चला, हे दोघं सिद्ध झाले या जगातले. आणि मग जीवाने अनेक द्वैत निर्माण केलं, ईश्वराचंही द्वैत आहे. ईश्वराने व जीवानेही उत्पन्न केलेल्या द्वैताचे विवेचन केले जाते. अस्य विवेके सती जीवेन हेयः बंधः स्फुटी भवेत. या द्वैताचा विवेक झाला की म्हणजे ईश्वराचं द्वैत, जीवाचं द्वैत याचा विवेक व्हायला पाहिजे, आणि तो जर झाला की बंद कळतो. प्रकाश मायेला कारण उपाधी, अविद्येला कार्य उपाधी, म्हणजे अंतःकरणाला कार्य उपाधी असे म्हणतात. अविद्येला म्हणलेच अंतःकरणाला. अंतःकरण हे अविद्येचं काय आहे? कार्य आहे. म्हणून माया हे कारण आहे, आणि मायेपासून पंचमहाभूतादी तयार झाले, आणि त्या पंचमहाभूतांपासून अंतःकरण झालं. म्हणजे अंतःकरण पंचमहाभूतापासून डायरेक्ट न म्हणता मिलित पंचमहाभूतांचे अर्थात अविद्येच्या सत्वांशापासून अंतःकरणाची उत्पत्ती झाली, म्हणून आपाप कार्यामध्ये गेलं. ब्रह्म कारणरूप उपाधीमुळे ईश्वर व कार्यरूप उपाधीमुळे जीव होते. ब्रह्माला उपाधी लागली कारणरूप मायेची, म्हणून काय झालं? ईश्वर झालं. आणि ब्रह्म कार्यरूप म्हणजे अंतःकरण उपाधी लागली, म्हणून जीव झालं. पुढं उपाधियुक्त जीव ईश्वर कल्पनेने सृष्टी उत्पन्न करीतात. कशाच्या द्वारे? उपाधीच्या द्वारे जीव ईश्वर कल्पनेने सृष्टी उत्पन्न करतात. उपाधी म्हणजे ईश्वराची माया आणि जीवाची अविद्या. ईश्वर विलक्षण सामर्थ्यवान असल्यामुळे आता जीव हा अल्प सामर्थ्यवान आणि ईश्वर हा विलक्षण सामर्थ्यवान असल्याने विलक्षण सृष्टीची उत्पत्ती करतो. एका नाही, अनेक सृष्ट्या, आणि त्याच्या कल्पनेप्रमाणे, कारण त्याच्या कल्पनाच विलक्षण आहेत. मानवाच्या जर इतक्या कल्पना विलक्षण असतील तर त्याच्या काय असतील? चला, मानव हा त्याचाच एक अंश आहे ना. मग मानवसुद्धा किती बी कल्पना करतो ना, हवेत उडायचं आहे मला, त्यांनी लगेच ते पंख तयार केले. असे हात तुम्ही जर गेले ना, फॉरेनला गेले तर तिथं आपल्याकडे बी असेल कुठं कुठं, त्या आपल्याला अशा त्या छत्र्या तयार केल्या त्यांनी, आम्हाला हवेत उडायचं आहे, त्याची काय कल्पना. मग लगेच त्यांनी ते असे पॅराशूट लावले, त्याच्यातून तो फिरायला लागला. तो काय म्हणतात त्याला, ते असतं ते भडभाड भडभाड करतं, ते अग्नी असतो त्याच्यात, त्यातलं ते हवा आहे, ते ऑक्सिजन त्यातला जळला गेला की ते हलकं होऊन ते आकाशात उडतं. लगेच त्याला धरून तो हायड्रोजनचं काहीतरी आहे ते. ते ह्या कल्पना आहेत का नाही, आकाशात उडावं, त्याला मूर्त स्वरूप हा देतो. याच्या संकोचित कल्पना बी मूर्ताला येतात, तर त्यात तो तर ईश्वर तर किती महान आहे. त्याच्या अनंत कल्पनेने या विश्वाची उत्पत्ती होते. ईश्वर विलक्षण सामर्थ्यवान असल्यामुळे त्याने कल्पनेने निर्माण केलेल्या सृष्टीला जसे व्यावहारिक सत्यत्व असते तसे जीवाने केलेल्या. कोणते सत्यत्व आलं? ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीला व्यावहारिक सत्यत्व आलं. सत्य नेहमी 3 प्रकारचे असतात: प्रातिभाषिक सत्य, व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य. आम्हाला तर एकच सत्य माहिती आहे. हा एकच सत्य, पण सत्ता भेदाने 3 ठिकाणी विभागलं जातं. किती सत्य झाले? 3 सत्य झाले. स्वप्नात स्वप्न सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य. याला प्रातिभाषिक सत्य म्हणावं. आता मला तहान लागली, पाणी प्यायचं आहे, ते म्हणले महाराज तुम्ही एवढ्याच सांगितलं पाणी हे मिथ्या आहे, तुम्ही कशाला पिता हो? तर ते व्यावहारिक सत्य आहे. आता भूक लागल्यावरती जेवण करणार का नाही? काय तुम्ही मिथ्या मिथ्या करता आणि दुपारी जेवता? अहो मिथ्या. व्यावहारिक सत्तेत व्यावहारिक जगत सत्य आहे का मिथ्या आहे? त्यातला व्यवहार होताना ना तो त्याच्यात साधक बाधक व्यवहार होतोय.
म्हणजे व्यावहारिक. तुम्हाला भाकरी खायची असेल, भूक लागली तर भाकरीच खावी लागेल ना, दुसरं काय करावं लागणार आहे? कारण तो व्यावहारिक सत्य आहे ती भाकरी. आणि व्यावहारिक सत्य शुद्धेची व्यावहारिक सत्य भाकरी ही निवृत्ती करते. मला आता खर्चायला पैसे लागतात. ते म्हटले काय हो पैसे मिथ्या आहेत ना हो महाराज, पेट्रोल टाकायला जा. ते म्हणतात जा पुढं. नाही मॅडम मिथ्या आहे, मी सगळ्या लोकांना सांगत असतो मिथ्या आहे मिथ्या. हो तुम्ही हो पुढं. आमचं मिथ्या पेट्रोल टाकलं तुम्हाला जा. ते मारतात पेट्रोल. जमल का? नाही जा. मग तिथं काय करावं लागेल? म्हणून हे सगळं आपण ज्या वेळेला हे सिद्धांत सांगितलेले असतात ना ते नीट समजून घेत जावं. तर जगत मिथ्या आहे हे बरोबर आहे. कारण जगत मिथ्या जरी असेल तरी व्यावहारिक सत्यत्व घेऊन आलं. कारण तो हे निर्माण कोणी केलं आहे? आत्ता शब्द आला ना, ईश्वराने निर्माण केलेलं विलक्षण असं हे व्यावहारिक जगत व्यावहारिक सत्य म्हणून काम करतं. आणि जीव त्याच्यात राहतात. आता त्याच्यात जीवांनी बी त्यांनी सत्य मांडलं तर त्याला सांगितलं तू सत्य आहेस, जगत सत्य नाही. पारमार्थिक सत्तेत आत्मा सत्य आहे, शरीर सत्य नाही. मग तिसरी सत्ता झाली सत्याची. म्हणजे सत्य कोणतं? खरं सत्य कोणतं आहे? पारमार्थिक सत्य. पण तिथे पदार्थाचा अत्यंत अभाव आहे, अन्य पदार्थाचा अत्यंत अभाव, आणि केवळ सत्य हेच शिल्लक आहे. तर तेव्हा सत्याचे 3 प्रकार केले. आणि त्या म्हणून वेगवेगळ्या सत्य. म्हणून स्वप्नात स्वप्न पाहिलं तर सत्य भासलं, म्हणजे तिथं बी सत्यच दिसतंय. इथं व्यवहारात आलो व्यवहारही सत्य दिसतोय. आणि म्हणलं पण हे दोन्हीही त्यांच्या सत्तेत आहेत. एका सत्तेतला व्यवहार दुसऱ्या सत्तेत चालत. स्वप्नात तहान लागली तर पाणी कुठलं लागल? व्यवहारात तहान लागली तर पाणी. आणि परमार्थात तहान लागली पारमार्थिक सत्तेत तर तर पारमार्थिक सत्तेत तहानच लागत नाही. कारण तिथे वस्तूंचा पदार्थाचा अन्य माईक पदार्थांचा अत्यंत अभाव आहे. कळालं सुटसुटीत? मग आता ठीक आहे. चला पुढे. ईश्वरकृत सृष्टीने बद्ध होत नाही तर तो स्वतःच्या कल्पनेनेच बद्ध होतो. आता त्यात तुम्ही कसे बद्ध झाला? तुम्हाला सगळं द्वैत उलगडा करून सांगायचं आहे. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आम्हाला त्रासदायक आहे, ईश्वराने निर्माण केलं असं बोंबाबोंब करायला सुरुवात का? तो त्रासदायक नाही. तुम्ही काय निर्माण केलेले ते बघा. हे निर्माण केलेले ठीक आहे, रस्ता दुनियादारी सगळे पदार्थ चालू आहेत ते ठीक आहे. यांनी आम्हाला कसं बद्ध केलं? तुम्ही तुमच्या सृष्टीने तुम्हाला बद्ध केलं. तुमची सृष्टी कोणती? मी देह आहे, देहोहम. आणि त्याच्यानंतर तो देह संबंधीला माझं म्हणायला लागला. आणि त्याच्या एका संकोचित सृष्टीने याला बद्ध करून ठेवलेलं बस. आणि मुक्त करायला असेल तर त्याला ईश्वराची सृष्टी कशाला तिकडं जायचं बाहेर बघायला? मग त्याची स्वतःची सृष्टी पाहावी. त्याने मुक्त झाला. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे नाम. आता बोलणे पुसणे काय दोन्ही बी नाही आम्हाला असं आहे. चल यास्तव ईश्वरकृत सृष्टी व जीवकृत सृष्टी कोणती याचा एकदा पूर्ण निश्चय झाला की विचारवणाला अनर्थातून तात्काळ सुटता येईल. बिलकुल. अनर्थातून. अनर्थ कशाला म्हटलेलं आहे? अनर्थ पदाचा अर्थ काय? दुःख. दुःख अनर्थ पदाचा अर्थ आहे दुःख. अनर्थाची दुःखाची, दुःखालाच अनर्थ म्हटलं. आणि जन्ममरणाचे दुःखाला अनर्थ असं म्हटलं. म्हणजे मुख्य अनर्थ कोणता आहे? जन्ममरण. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. बाकीचं दुःख नाही. भूक लागली आहे, जेवण मिळाना, हे नाही महत्त्वाचं दुःख. तर मुख्य दुःख असं आहे की शरीराला आले म्हणून भुका लागल्या. शरीराला यायचंच बंद झालं तर संपलं, नाहीतर काही उपयोग नाही. चला, म्हणून अनर्थ त्याच्यातून तात्काळ सुटका करून घेता येईल. चला, म्हणून या द्वैताचे आम्ही पृथक्करण करीतो. म्हणून आम्हाला द्वैत पृथक्करण करून सांगायचं तुम्हाला. अशी स्वामी प्रथम अर्धात प्रतिज्ञा करीत. असे विद्यारण्य स्वामी काय करतायत? प्रतिज्ञा करतायत. तसेच हा द्वैत विवेक कावळ्याचे दातांच्या मीमांसेप्रमाणे निरर्थक नाही. आता आम्ही हा द्वैत विवेक केलं काय हो तुमचं?
तुमचं बोलणं म्हणजे नुसतंच कावळ्याच्या दातासारखं. आता कावळ्याला दात किती असतात सांगता येईल कोणाला? का हा, तर कावळ्याला दात नसतात. कावळ्याला दात नसतात तसं तुमचं नुसतंच बोलणं, बोलाची चकडी, बोलाचा आता भात, जेवणिया कोण तृप्त झाला, असं तुकोबराय म्हणतात तसं नुसतं तुमचं बोलणंच चाललंय. हेच काय असं नाही. तर हे तुम्हाला जर व्यवस्थित बुद्धीमध्ये निराश झाला, कळालं, तर तुमचाही विवेक तयार होईल. आणि विवेक जागा झालेला पुरुष हा विवेकवान असतो आणि तोच पुरुष हा मोक्षाचा अधिकारी होतो. चला. तर तो जीवाला बंधनातून सोडवण्यास अत्यंत उपयोगी असल्यामुळे फार आवश्यक आहे असेही उत्तरार्धात सुचवितात. हा, म्हणून हा विवेक काय आहे? जीवाला बंधनातून सोडण्यास अत्यंत उपयोगी आहे म्हणतात. चला. अहो, पण पुष्कळवादी अदृष्टांच्या म्हणजे पूर्वकर्माच्या द्वारा जीवच जगाचे कारण आहे असे वर्णन करतात. तेव्हा तुम्ही त्याला ईश्वराने उत्पन्न केलेले कसे म्हणता? मायां तुम प्रकृतिम विद्यान मायिनां तु महेश्वरम् मायां तु प्रकृतिं विद्यान् मायिनां तु महेश्वरम्. समायि सृजितीत्याहुः श्वेताश्वतर्शाखिनः श्वेतरशाखिनः समायि सृजितीत्याहुः श्वेताश्वतरशाखिनः श्वेताश्वतरशाखिनः समायि सृजितीत्याहुः समायि सृजितीत्याहुः श्वेताश्वतरशाखिनः मायां तु प्रकृतिं विद्यान् मायिनां तु महेश्वरं समायि सृजितीत्याहुः श्वेताश्वतरशाखिनः. मायां तु प्रकृतिं विद्यात् मायिनां तु महेश्वरम. एकच पदच्छेदेवर समायि सृजती इति आहुः. इथं 3 पदच्छेद आहेत. श्वेता श्वेतरशाखिनः. श्वेतर उपनिषद आहे आणि त्या उपनिषदामध्ये हा विषय सांगितलेला आहे म्हणतात. म्हणजे उपनिषदातली श्रुतीचा अनुवाद करणारा हा श्लोक आहे. मायां तु प्रकृतिं विद्यात् मायिनां तु महेश्वरां समायि सृजती इति आहुः श्वेताश्वतरशाखिनः. सांगा वावरिताई. हां, तर आता मूळ विषय आलेला आहे. अहो पण पुष्कळवादी काय बोलतात? अदृष्टाच्या म्हणजे पूर्वकर्माच्या द्वारा जीवच जगाचे कारण आहे. आत्ता विषय चालला आहे का नाही विचारसागरामध्ये आला की मागच्या कर्मा कारण कोण? मागचं कर्म. त्याला कारण कोण? मागचं कर्म. त्याला काय कारण? मागचं. म्हणजे अदृष्ट. कर्म या पदाचाच अर्थ काय? मागचं. अदृष्ट आहे. तर अदृष्ट म्हणजेच पूर्वकर्माच्या द्वारा जीवच जगाचं कारण आहे असे वर्णन करतात. आणि तेव्हा तुम्ही त्याला ईश्वराने उत्पन्न केलेले कसं काय म्हणता? म्हणजे हे कोणी निर्माण केलेलं आहे? कर्माने केलेलं आहे, जीवाने. आणि तुम्ही काय सांगितलं? ईश्वराने. असं कसं म्हणतात? तर त्याचं उत्तर येणार आहे आता पुढे येऊन. तर मायां तुम प्रकृतिं विद्यात् मायिनां तु महेश्वरम. अर्थात मायेला प्रकृती जाणावी.
मग ते म्हणले हे काय उत्तर नाही. हा, पण तुम्हाला आधी उत्तराच्या अगोदर काय करावं लागेल, पार्श्वभूमी सांगावी लागेल. मायेला प्रकृती जाणावे. मायावान ज्याला म्हणतात त्याला परमेश्वर समजा. म्हणजे माईनाम तू महेश्वरम, म्हणजे माईनाम म्हणजे मायावान, त्याला महेश्वर असं म्हणतात. बरोबर आहे. विद्यात म्हणजे समजावे. समाई सृजती इति श्वेताश्वतर शाखीन हा आऊ, याला प्रामाण्य काय आहे, तर तो मायावी ईश्वर सृष्टी करतो असं प्रमाण श्वेताश्वतर उपनिषदामध्ये आलेले म्हणतात. तेव्हा मायेला प्रकृती जाणावे. सगळं उत्तर या श्लोकात नाही आलेलं, पण सुरुवात केलेली. तर ऐका काय म्हणतायत ते वाचा. मायां तुम प्रकृतिं विद्यान् मायिनं तु महेश्वरं समायि सृष्टित्याहु श्वेता शतरशाखिनः. मायां तुम प्रकृती विद्यात, मायेला प्रकृती जाणावे. तथा मायिनं तु महेश्वरं विद्यात, व मायावानाला परमेश्वर समजावे. तर आता सृष्टी निर्माण करणारा याला परमेश्वर घेतला. जीवाने कर्म केलं तर हा जीवच हा नंतर झालेला आहे ना, म्हणून याचं कर्म सृष्टीला कारण कसं होईल, झालं ना. जीव कुठं निर्माण झाला आहे, नंतर आलेला आहे. मग नंतर आलेला कारणाला कारण कसा बनेल, म्हणून पहिलं कारण शोधावं लागेल. तर पहिलं कारण काय आहे, तर मायावानाला मायेला प्रकृती जाणावी. म्हणजे माया ही स्वभावता ज्याच्यामध्ये क्रिया घडणारी अशी एक वस्तू, आणि तिला माया असं म्हणतात, की जिच्यापासून सृष्टी उत्पत्तीचा क्रम सुरू झाला. आणि त्या मायेमध्ये जो विराजमान आहे त्या मायावान त्याला परमेश्वर असं समजावं. समाई सृजती इति श्वेताश्वतर शाखिनः, आणि हे त्याला तो मायावी म्हणजेच ईश्वर हा सृष्टी निर्माण करतो असं वेदातला दाखलाही दिलेला इथे. अर्थात हे देऊन काय केलं त्यांनी, आपण प्रामाण्य कोणाचं मानतो, वेदाचं. म्हणून या विश्वाचा जनिता कोण असं म्हटलं तर ईश्वर. कशावरून, वेदाने सांगितला, श्वेताश्वतर उपनिषदाने सांगितलं. वाचा. मायेला प्रकृती जाणावे व मायावानाला परमेश्वर समजावे. समायी सृजती इति श्वेताश्वतर शाखिनः आहु. तो मायावी म्हणजे ईश्वर सृष्टी करतो असे श्वेताश्वतर नामक यजुशाखेचे अध्यापक. यजुशाखा म्हणजे यजुर्वेद, त्याच्या अंतर्गत श्वेताश्वतर उपनिषद येतं आणि त्याच्यामधला हा विषय आहे. चला. मायेमध्ये प्रतिबिंब होणाऱ्या ईश्वराचे प्रकरण चालले असता तेथे ही श्रुती प्रवृत्त झाली आहे. आता हा विषय मूळ तिथं तरी कसा आलेला आहे म्हणताल, तर मायेमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या ईश्वराचे प्रकरण चालले असता. कुठं, तिथं श्वेताश्वतर उपनिषदामध्ये. आणि तिथं मग त्या ठिकाणी या सृष्टीची रचना करणारा कोण असा विषय निघाला. त्यावेळेला ईश्वराचं वर्णन येतं आहे. तेव्हा तिथं श्रुती ही आली, ही जी आत्ता श्रुती आलेली म्हणजे श्लोकामध्ये जी वरच्या बाजूला आलेलं आहे ना अर्धा श्लोक, ही श्रुतीच आहे श्वेताश्वतरमधली. मायाम तो प्रकृती विद्यात माईनाम तो महेश्वरम, हीच श्रुती आहे. कुठं आलेली आहे, श्वेताश्वतरमध्ये. पुढे. मायेमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या ईश्वराचे प्रकरण चालले असता तेथे ही श्रुती प्रवृत्त झाली आहे. माया हीच सृष्टीची प्रकृती व ती माया जो आपल्या स्वाधीन ठेवितो तो ईश्वर असे जाणार. तर मायेला स्वाधीन ठेवलं त्याने, म्हणून मायेना मायेमध्ये झाला पण मायेला स्वाधीन ठेवलेलं आहे. माया ईश्वराच्या स्वाधीन आहे, मायेच्या स्वाधीन ईश्वर नाही. अस्मान माई सृजते विश्वमेतत्. अस्मात् मायिम सृजते विश्वम एतत्. हा एतत् विश्वम मायिम सृजते. मायिम म्हणजे ईश्वरच हा जगत काय करतो, निर्माण करतो किंवा सृष्टी निर्माण करतो. आता मग त्याच्यामध्ये नंतर आला ईश्वर हा सृष्टी निर्माण करतो, झालं ना. मग ते म्हणजे आमचं कर्म कुठं गेलं, तुमच्या कर्माप्रमाणे करतो. तुमचं कर्म आम्ही धरलं ना, आम्ही कुठं नाही म्हटलं, पण तुमच्या कर्माप्रमाणे ते सृष्टीमध्ये. कारण मग त्याचा संकल्पच असा होतो
प्रत्येक प्राणी कर्म सापेक्षित त्यांना त्यांना फल देणारी सृष्टी उत्पन्न व्हावी असं म्हटलं की सृष्टी उत्पन्न व्हायला सुरुवात होते. त्याच्या संकल्पाने सृष्टी उत्पन्न होते. म्हणून त्याचे काय हात शिनतात का हो? सृष्टी निर्माण करायला त्याचे काय हात शिनले का? हां काय राये नगर केले हे बोलण्यासारखे हां साचकी राहिले शिनले हात रायाचे. हां तरी काय रायाचे म्हणजे या ईश्वराचे काय हात शिनले का? तर नाही. चला हा मायावी ईश्वरच प्राणी कर्मानुरूप सृष्टी करीतो. बरोबर. मायेसह सर्व कार्यकारण समुदायाचे हा राजाप्रमाणेच नियमन करीत असल्यामुळे त्याला महेश्वर असे विवेकी मोठ्या आदराने तर त्याला मोठ्या आदराने महेश्वर असं का केलं? तर हाच राजाप्रमाणे नियमन करणारा या विश्वाचा आहे, म्हणून आदराने आम्ही त्याला महेश्वर असं म्हणतो. आता याच अर्थी असलेले महेश्वर म्हणजे महान ईश्वर असं झालं, त्याचा शॉर्ट केला महेश्वर. आता याच अर्थी असलेले ऐतरेय उपनिषदाचे पहिलेच वाक्य येथे अर्थतः घेतात. आता दुसरी उपनिषदाची श्रुती नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.